साडूने भाचेच्या मोबाईलवर पाठवले ब्लू फिल्म, घडले असे महाभयंकर. प्रत्येकाच्या हाती आलेला स्मार्टफोन आणि सुपरफास्ट इंटरनेट सुविधा मिळाल्याने सुविधाजनक झाले हे खरे असले तरी बहुतेकांकडून या सुविधेचा गैरवापरच अधिक होताना दिसत आहे. बहुतांशी लोक अश्लील सामग्री पाहण्यासाठी इंटरनेटचा वापर करताना दिसतात. कामुक व विकृत ब्लू फिल्म पाहून मनात अनेक विकृतीच्या विषवल्ली रुजू लागल्या आहेत. परिणामी वासनेची विखारी नजर अगदी नात्यालाही कलंक लावू लागली आहेत. काही नीच कामांत तर नातेसंबंधातच विकृत विचार करू लागले आहेत. बुलढाणा शहरात एका विकृताने मुली समान भाचीला अश्लील व्हिडिओ पाठवला. हे पाहून तिची आई व वडील चिडले. ते त्याला जाब विचारण्यासाठी आले तेव्हा त्या नराधमाने तिच्या वडिलांचा निर्गुण खून केला. या दुर्दैवी घटनेचा हा पुढील वृत्तांत आहे. बुलढाणा शहरातील श्यामनगर सागवान येथे रामप्रसाद तांगडे वय वर्षे 45 हे आपल्या कुटुंबासह राहत होते. त्यांच्या कुटुंबात पत्नी मंजू, एक मुलगी आणि एक 19 वर्षीय मुलगा असे एकत्र राहतात. प्लंबिंगचे काम करणाऱ्या रामप्रसाद तांगडे यांचा विवाह 23 वर्षापूर्वी झाला होता. रामप्रसादची पत्नी मंजूची बहीण स्थानिक रजपूत लेआउट मध्ये पतीसह राहत होती. तिचा पती जितू मच्छरे हा खासगी वाहन चालक म्हणून काम करत होता. सर्व काही ठीक होते. दोन्ही कुटुंबात आलबेल होते. दोन्ही कुटुंबाचे संबंध खूपच चांगले होते. मात्र एक दिवस म्हणजे 22 ऑक्टोबर रोजी जितू याने रात्री 11 वाजण्याच्या दरम्यान एक अश्लील व्हिडिओ क्लिप रामप्रसाद यांच्या मुलीच्या मोबाईलवर पाठवली. ते पाहून मुलीच्या मनात भीती निर्माण झाली, लज्जा निर्माण झाली. तसेच त्याच्या भावालाही हा प्रकार दिसून आला. तेव्हा मुलाने हा प्रकार लगेचच आपल्या आईला म्हणजे मंजूला सांगितला. आपल्या बहिणीच्या नवऱ्याने केलेले हे कृत्य पाहून तिला राग आला. मुली समान असलेल्या भाचीला तो नीच माणूस अश्लील व्हिडिओ पाठवतो हे सहन करण्यासारखे नव्हते. ती चिडली, पण तिने मुलीला सांगितले की सध्या तुझ्या वडिलांना सांगू नको, आपण सकाळी बघू. त्याप्रमाणे मुले यावेळी काही बोलली नाहीत. दुसऱ्या दिवशी म्हणजे 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता रामप्रसाद तांगडे हे आपल्या कामावर निघून गेले. पती कामावर गेल्यावर मंजू तांगडे या मुलगा आणि मुलीला घेऊनच राजपूत लेआउट मध्ये आपल्या बहिणीच्या घरी पोहोचली. तिथे त्याने बहिणीच्या पतीने रात्री मुलीला पाठवलेला व्हिडिओ बहिणीस दाखवला. आपल्या नवऱ्याचा हा कारनामा बघून मंजूची बहीणही संतापली. तिने रागारागाने फोन घेतला आणि लगेचच पती जितू यास कॉल करून जाब विचारला. तसेच ताबडतोब घरी येण्यास सांगितले. पण घरात काय झाले हे लक्षात आल्याने जितू हे विचारात पडला होता. त्याने जे काही केले त्याचे काय उत्तर द्यावे हे काही त्याला समजत नव्हते. त्याच्या मनातील विकृती आता जग जाहीर झाली होती. त्यामुळे त्याने घरी येणे टाळले. तो घरी न आल्याने काही वेळ वाट बघून मंजू आणि तिची मुले घरी परतली. पण त्याच्या मनातील राग काही गेला नव्हता. दुपारी जेवण करायला रामप्रसाद तांगडे घरी आले तेव्हा मात्र त्यांच्या पत्नीने त्यांना सर्व प्रकार सांगितला. आपल्या साडूने केलेले हे कृत्य ऐकून रामप्रसाद यांच्या अंगाचा तिळपापड झाला होता. त्यांनी लगेचच जितूस कॉल करून जाब विचारला. तेव्हा जितू उडवाउडवीची उत्तरे देत होता. संध्याकाळी संपूर्ण कुटुंबासह त्यांनी जितूचे घर गाठले. त्यावेळी जितू घरी नव्हता. तो येईपर्यंत थांबायचे आणि त्याला जाब विचारायचाच असे ठरवून ते सगळे तिथे थांबले होते. काही वेळाने जितू घरी आला आणि घराच्या बाहेरूनच साडू रामप्रसाद तांगडे याला जोराने शिवीगाळ करू लागला. तो शिव्या देऊ लागल्याने रागारागाने रामप्रसाद घराबाहेर आले. तेव्हा मागचा पुढचा विचार न करता जितू मच्छरे याने खिशातील धारदार चाकू काढून बेसावध रामप्रसादच्या छातीत ताकदीने मारला. चाकूचा घाव वर्मी लागल्याने रामप्रसाद रक्ताच्या थरोळ्यात पडला. मुलीच्या मोबाईलवर व्हिडिओ का पाठवला याचा जाब विचारायला गेलेल्या रामप्रसादचा बळी गेला. रामप्रसाद रक्ताच्या थरोळ्यात पडल्याचे पाहून जितू हा त्याच्या मित्रासह पळून गेला. काही क्षणात तिथे रडारड आणि एकच आक्रोश सुरू झाला. गंभीर जखमी रामप्रसाद तांगडे यास पत्नी, मुले व काही नागरिकांनी बुलढाणा सामान्य रुग्णालयात भरती केले. उपस्थित डॉक्टरांनी जखमी रामप्रसाद यास मृत घोषित केल्याने रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश सुरू झाला. काही क्षणात साडूने चाकू भोसकून साडूला संपवल्याची घटना वाऱ्यासारखी बुलढाणा शहरात पसरली. बुलढाणा शहर पोलिसांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांच्यासह
सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चापाईतकर रुग्णालयात पोहोचले. पोलिसांच्या एका पथकाने घटनास्थळ पंचनामा केला. तसेच शहर पोलिसांनी मृतकाची पत्नी मंजू तागडे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी जितू मधू मच्छरे वय वर्षे 40 याच्या विरोधात कलम 942-24 103-1-1-3 सह पोस्को कायदा कलम 12 अन्वये गुन्हा दाखल केला. जितू फरार झाल्याने बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रगटीकरण पथक सक्रिय झाले. पोलिसांचे पथक आरोपीचा शोध घेत होते. काही खबरे पेरण्यात आले होते. पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की जितू नांदेडकडे जात आहे. याच माहितीवरून गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रवी मोरे सहकार्यासह वाशीत पुसद रोड वर जितूचा शोध घेऊ लागले. तेव्हा जितू स्वतः 4 चाकी गाडीने जाताना दिसून आला. पोलिसांनी तातडीने हालचाली केल्या आणि त्याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. बुलढाणा जिल्हा सत्र न्यायालयासमोर त्याला उभे केले असता न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडीत आरोपीस घटनेबाबत विचारणा केली तेव्हा मृतकाच्या मुलीच्या मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाठवण्याच्या कारणावरूनच रामप्रसादचा चाकू मारून खून केल्याचे स्पष्ट झाले. या घटनेचा पुढील तपास बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक बीबी महामुने, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील, बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चापाईतकर, पोलीस उपनिरीक्षक रवी मोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील जाधव, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण जगताप हे पुढील तपास करत आहेत.